थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ऑपरेशन सिंदूर हा भारतीय सैन्याने 6 ते 7 मे 2025 रोजी रात्री 1:05 ते 1:30 दरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ्यांवर केलेला हवाई हल्ला होता। हा हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आला। या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी भारतीय सैन्याने 2 महिला अधिकाऱ्यांना पुढे आणले, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमुका सिंग। कर्नल सोफिया कुरेशी यांचे पद आणि पार्श्वभूमी याचा विचार करता त्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोर मधील लेफ्टनंट कर्नल नंतर कर्नल पदावर बढती। त्या गुजरातच्या असून त्यांनी बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे। 1999 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मार्फत त्यांना लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले। आता आपण त्यांच्या ऑपरेशन सिंदूर मधील भूमिकेबाबतीत चर्चा करूया। तर कर्नल सोफिया यांनी 7 मे 2025 रोजी विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या संपूर्ण तपशिलांचे सादरीकरण केले। त्यांनी दहशतवादी तळ्यावर केलेल्या कारवाईचा उद्देश, वेळ आणि अचूकता याबाबत माहिती दिली। त्यांनी स्पष्ट केले की हल्ल्याचा उद्देश फक्त दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हा होता। पाकिस्तानातील नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही। त्यांच्या इतर उल्लेखनीय कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास 2016 मध्ये त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती। पुणे येथे झालेल्या एक्सरसाइज फोर्स 18 या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासात 40 सैनिकांच्या भारतीय तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले होते। ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या। या अभ्यासात 18 आसियान प्लस देशांचा सहभाग होता। 2006 मध्ये UN मिशन कांगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशन मध्ये सैन्य निरीक्षक म्हणून त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावादी कार्यात सहभाग घेतला। त्यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे मेकॅनाइज्ड इन्फंट्री मध्ये अधिकारी असून त्यांचे दादा आणि वडीलही सैन्यात होते। विंग कमांडर वेमुका सिंग भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर पायलट आणि विंग कमांडर आहेत। त्यांनी 6व्या इयत्तेतच वायुसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि UPSC मार्फत 13 वर्षाच्या सेवेनंतर विंग कमांडर बनल्या। त्या लहानपणापासूनच पायलट बनण्याचे स्वप्न पाहत होत्या। ऑपरेशन सिंदूर मध्ये वेमुका सिंग यांनी कर्नल सोफिया यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत माहिती दिली। त्यांनी हवाई हल्ल्याच्या अचूकतेचे आणि भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचे तपशीलवार वर्णन केले। त्यांच्या सादरीकरणाने ऑपरेशनच्या यशस्वीतेची आणि भारताच्या नारी शक्तीची ताकद जगासमोर मांडली। विशेष म्हणजे 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बचाव मोहिमेत हेलिकॉप्टर उडवून महत्वाची भूमिका बजावली होती। त्या दुर्गम परिस्थितीत हेलिकॉप्टर उडवण्याच्या अनेक मोहिमांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांची निवड ऑपरेशन सिंदूरच्या माहिती सादरीकरणासाठी झाली। दोघींच्या योगदानामुळे प्रतिकात्मक संदेश दिला गेला। ऑपरेशन सिंदूर नाव देऊन आणि माहिती सादरीकरणासाठी 2 महिला अधिकाऱ्यांची निवड करून भारताने दहशतवाद्यांना आणि जगाला स्पष्ट संदेश दिला की भारतीय महिला केवळ पीडित नाहीत, तर त्या नेतृत्व देखील करतात आणि देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावतात। पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचा सुहाग उजाडला गेला। त्यामुळे या ऑपरेशनचे नाव
आणि महिला अधिकाऱ्यांची निवड प्रतिकात्मक आणि भावनिक दृष्ट्या महत्वाची होती। या प्रेस कॉन्फरन्सने दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारताच्या एकतेचे आणि सर्वधर्मीय सहभागाचे प्रदर्शन केले। सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचा साहस आणि आत्मविश्वासाची प्रशंसा झाली। या दोन्ही अधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मांडलेल्या माहितीमुळे भारताच्या सैन्य शक्ती आणि नारी शक्तीची जागतिक स्तरावर चर्चा झाली। एक काळ असा होता की इथल्या पुरुष सत्ताक धर्मांध शक्तींनी महिलांना अधिकार नाकारले होते, परंतु महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतीय संविधानामुळे महिलांना संधी मिळाली। ज्या महिला शिकून सवरून मोठ्या झाल्या त्यांनी या संधीचं सोनं केलं। म्हणूनच आज या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। खरं म्हणजे ही अभिमानाची बाब आहे। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी माहिती सादरीकरणाद्वारे भारताच्या सैन्य सामर्थ्यासोबतच नारी शक्तीचेही प्रदर्शन केले। त्यांच्या नेतृत्वाने आणि आत्मविश्वासाने देशातील आणि जगभरातील लोकांना प्रेरणा मिळाली। त्यांचे सादरीकरण केवळ सैन्य ऑपरेशनची माहिती देणारे नव्हते, तर ते दहशतवादाला करारा जवाब आणि भारताच्या एकतेचे प्रतीक होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जय भीम, जय संविधान, जय भारत।